टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे थोड्याच वेळात नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यात असलेल्या हिवाळे या ठिकाणी येणार आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे आणि अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ देखील आलेले आहेत। आपण जर या ठिकाणी बघितलं तर आपल्याला या ठिकाणी महायुतीतील सर्व पदाधिकारी आणि नेते पाहायला मिळत आहेत। आपण या संदर्भात मंत्री महोदयांसोबत बातचीत करणार आहोत। सर्वप्रथम आपल्या सोबत राष्ट्रवादीचे नरहरी झिरवाळ आहेत। आपण आज निवडणुका झाल्यानंतर प्रथमच एकनाथ शिंदे जे आहेत ते आज नाशिकचा दौरा करतायत, काय सांगा? आज एकनाथ शिंदे साहेब येऊन ज्या हिवाळी हर्सुल तालुका त्र्यंबकेश्वर इथले 1 ते 4 वर्ग असलेली छोटीशी शाळा, परंतु तिथले गावित सर केशव गावित हे अतिशय आगळ्या वेगळ्या पद्धतीने ती शाळा चालवतात। हे जवळपास 5-7 वर्षापासून ह्या परिसरात अनेक लोक येऊन भेटी देतात आणि मध्यंतरी आपले शिक्षण मंत्री आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री होते, त्यावेळेला त्यांनी शिक्षणावर काहीतरी वेगळ्या पद्धतीनं आपण निर्णय करावा म्हणून मॉडेल स्कूल निर्मिती करण्याचा निर्णय घेतला। त्याच वेळेला अशी एक चर्चा सहज त्यांच्या कानावर गेली का केशव गावित म्हणून हिवाळीला अशी एक उत्कृष्ट शाळा आहे का वर्षातल्या 365 दिवस ती शाळा कधीही बंद नसते। त्यांनी स्वतःला त्यांना तेव्हा शिक्षण मंत्री नव्हते, तेव्हा फक्त पालकमंत्री होते, पण एक एवढं कोणी चांगलं काम करतं, 12 तास काम करतं, मुलं विद्यार्थी शाळेतच मुक्काम करतात, अशा परिस्थितीत ही शाळा एक वेगळी शाळा म्हणून साहेबांनी पाहिल्यानंतर शिंदे साहेब मागच्या काळातच येण्याचं त्यांचं ठरलेलं होतं, परंतु मुख्यमंत्री पदाचा व्याप असल्यामुळे कदाचित आले नव्हते। पण शेवटी जी एक आस्था प्रेम काही एक आदिवासी भागातली अशी चांगली शाळा आहे तिला भेट द्यावी, अजून स्फूर्ती मिळावी त्यांना मिळावी। त्याच्याबरोबर महाराष्ट्रभर फिरत असताना जिल्हा परिषदेची शाळासुद्धा जर मनापासून एखाद्यानं ठरवलं का मी देणेदार आहे, मी त्यांच्या रुपयावरच माझा उदरनिर्वाह चालू आहे, तर त्याच्यातून परतफेड होण्यासाठी ही जी संधी मिळालेली आहे तिचं सोनं जसं त्यांनी केलं तसंच इतरांनी करावं हे सांगण्यासाठी आम्हाला निश्चितच त्याचा उपयोग होईल। मग ते 100% जरी लोक त्या पद्धतीने करणार नसतील आमचा आग्रह असेल, पण त्यांच्या एवढ्या 100%त का त्यांचे कौटुंबिक मी काही माहिती घेतली तर अक्षरशः घरातल्या अगदी सख्या कोणाचं लग्न किंवा कुठलं कार्य असलं तरी तो माणूस त्या लग्नाला जात नाही। शाळा एक शाळा अशा पद्धतीच्या माणसाची एक शाबासकी आणि त्यांना तेवढाच तो हुरूप यावा या दृष्टीनं साहेबांनी शिंदे साहेबांना आमंत्रित केलं आणि आम्हालाही त्या शाळेला भेट देण्याचा योग निर्माण करून दिला। त्याबद्दल मी आदरणीय शिक्षण मंत्री महोदयांचं मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो। खरं तर आज एकनाथ शिंदे हे नाशिक दौऱ्यावरती येत आहेत। त्यांच्या दौऱ्यादरम्यान आपण जर बघितलं तर कुंभमेळ्याच्या संदर्भात देखील बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। मात्र या बैठकीला जे नाशिकचे सिंहस्थ कुंभमेळा मंत्री आहेत गिरीश महाजन त्यांना निमंत्रण नसल्याची चर्चा जी आहे ती सुरू झालेली आहे। मला तर असं वाटत नाही, मला वाटतं त्यांना बोलवलं असेल किंवा ते इकडे येतात, ह्या शाळेचा मूळ हेतू असावा आणि जाताना मग सिंहस्थ म्हणून जाताना काही आढावा घ्यावा, तर असं काही कोणाला बोलवलं नाही अशातून काही नाराजी किंवा काही असं काही होणार नाही। आणखी एक याचबरोबर चर्चा देखील सुरू झाली आहे ती म्हणजे नाशिकमध्ये महायुतीमध्ये पालकमंत्री पदावरून कोल्डवार सुरू असल्याची। नाही बाबा, ते वरिष्ठ लोक निर्णय घेतील, त्यांच्यावर आम्ही भाष्य करणं बरोबर नाही। आपल्यासोबत शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे देखील आहेत। दादा, खरं तर मागच्या वेळी गिरीश महाजन यांनी जी सिंहस्थ संदर्भात बैठक घेतली होती त्यावेळी देखील आपल्याला निमंत्रण नसल्याचं असं म्हटलं गेलेलं आहे, त्यामुळे आता त्यांना देखील निमंत्रण नाही असं चर्चा जी आहे ती होऊ लागली। आपण कसं पाहताय चर्चा? माझी आपल्याला विनंती आहे की हे सर्व सकारात्मक गोष्टी आहेत आणि आपण उगाचच म्हणजे त्याला एक काहीतरी वेगळं वळण देणं काही उचित नाही। आज माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब त्यांचा राज्यव्यापी जो आभार दौरा प्रगतीपथावर आहे, प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन ते मतदार राजांचे आभार व्यक्त करतायत। महायुतीला प्रचंड मतांनी जनतेने निवडून दिले, आशीर्वाद दिलेत, महायुतीला प्रचंड यश मिळालेलं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज नाशिकला पण ते आभार मानायला येत आहेत। आणि इथे येत असताना आज आपण बघितलं असेल की आदरणीय झिरवाळ साहेबांनी जी आपल्याला माहिती दिली, केशव गावित नावाचं अतिशय समर्पित आमचे गुरुजी आहेत आणि
त्या 1ली ते 4थीच्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये अतिशय समर्पित पद्धतीने त्यांनी कार्य संपन्न केलेलं आहे. तर त्यांच्याही कार्याचं एक कौतुक व्हावं, शासन म्हणून त्यांना एक शाबासकीची थाप त्या ठिकाणी मिळावी या भावनेतून उपमुख्यमंत्री महोदय त्या शाळेला भेट देत आहेत आणि नाशिकमध्ये आलेले आहेत. तर 2027 मध्ये जो कुंभमेळा संपन्न होणार आहे आणि ते नगरविकास विभाग पण मंत्री आहेत, तर त्या अनुषंगाने अधिकारी पातळीवर यापूर्वी काय काय नियोजन आहे, भविष्यामध्ये काय आपल्याला करायचं आहे याचा आढावा घेणार आहेत. याचबरोबर आपण जर बघितलं आता मुख्यमंत्र्यांच्या बाजूला जे आहे ते जो वॉर रूम आहे त्याच्या बाजूला आता एकनाथ शिंदे यांनी कोऑर्डिनेशन रूम चालू केलेलं आहे, यावरून देखील आता टीका होऊ लागलेली आहे. काय ते कोऑर्डिनेशन रूम जो आहे ना, मुख्यमंत्र्यांच्या वॉर रूम शेजारी आता त्यांनी कोऑर्डिनेशन रूम चालू केलाय. दादा, प्रत्येक उपमुख्यमंत्री महोदयांचं म्हणजे त्या पक्षाच्या लोकप्रतिनिधींचं काय सूचना आहेत, काय विकास कामांच्या संदर्भातल्या अडीअडचणी आहेत, हा मांडण्याचा तो एक प्लॅटफॉर्म आहे. तो तिथं मांडल्याच्या नंतर दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय मुख्यमंत्री महोदय समन्वय साधून निर्णय करतात. हा एक नॉर्मल कोर्स मधला विषय आहे. आपण जर बघितलं तर आपले जे पक्षाचे मंत्री आहेत, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, हे म्हणालेत की 1 रुपया भिकारी सुद्धा घेत नाहीत, आम्ही 1 रुपयात पीक विमा दिलाय. असं तर कुठं बोलल्याचं मी ऐकलेलं नाही. तुम्ही मंडळी कुठून काय आणते मलाच समजत नाही. ते तर काही कुठं बोललेलं नाही, 1 रुपया भिकारी घेत नाही असं सांगायला आता नाही कोणी तसा राहिलेला. मला नाही वाटत असं बोलले नसतील, आणि बोलले असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो. नक्कीच आपण जर या ठिकाणी बघितलं तर आपल्यासोबत दादा भुसे आणि नरहरी झिरवाळ होते. आता या ठिकाणी एकनाथ शिंदे जे आहेत ते देखील आलेले आहेत आणि अवघ्या 2 मिनिटात त्यांचं आगमन जे आहे ते या ठिकाणी होणार आहे आणि त्यांच्या स्वागतासाठी हे सर्व महायुतीचे मंत्री जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळत आहे. कॅमेरा पर्सन योगेश सावंतसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.